याची चौकशी व्हावी आणि कोर्टामध्ये आता आमचं एक पिटिशन जाईल. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लागला, कोणावरती खुनी हल्ला झाला ते त्याची जबाबदारी या बॉम्बची धमकी देणाऱ्यावरती आहे, लक्षात घ्या. आणि मी परत सांगतो, दादागिरी कोणी करायची नाही. आपण गद्दारी केली, आपण 50 कोटी गिळले आहेत ना. मग ते भाऊ वागचौरे असेल, संजय देशमुख असेल यवतमाळचा, परभणीचा तो संजय जाधव असेल, नागेश अष्टीकर असेल, तुम्ही तुमच्या अवकातीमध्ये राहावं. उगाच पोलिसांच्या मदतीनं किंवा अमित शहांच्या कवचकुंडलांवर शिवसैनिकांना डिवचू नका. तुम्ही म्हणतात ना शिवसेनेकडे आता काय आहे, राहिलं आहे काय राडा करायला. मग घाबरून पोलीस बंदोबस्तात 100 पोलीस घेऊन फिरतोय तो भाऊसाहेब वागचौरे. परवा शिर्डीला आमच्या 2000 कार्यकर्त्यांना अटक करून ठेवलं का, तर भाऊसाहेब वागचौरे शिर्डीत येणार आहे मतदारसंघात. 2500च्या आसपास कार्यकर्ते 8 पोलीस स्टेशनला अटक करून ठेवली त्यांनी आणि सगळे रस्ते बंद करून ठेवले. हे काय इस्रायलचे प्राईम मिनिस्टर आहेत का सगळे रस्ते बंद करून ठेवायला? का प्रेसिडेंट ट्रम्पचा पोरगा आहे हा काय? कमिशनरला माझी विनंती आहे, हा अत्यंत गंभीर विषय आहे. हे बॉम्ब आहेत का? ते म्हणतात बॉम्ब आहेत. त्यांनी कबुली दिली आहे गुन्ह्याची. आरोपी जो आहे त्या जेव्हा गुन्ह्याची कबुली देतो की माझ्याकडे बॉम्ब आहे म्हणजे तो आहे, ताबडतोब ॲक्शन व्हावी. बस. तुम्ही स्वतः सीपींना भेटणार आहात का? नक्कीच निवेदन तर दिले आहे, नक्कीच. अहो नक्कीच. माझ्या बाजूला बघा रमेश कोरगावकर विभाग प्रमुख आहेत, आमचे दळवी आहेत, सुरेश दळवी आहेत, सुरेश पाटील आहेत, आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी आहेत, शिवसैनिक. हे कशा करता आले आहेत? येऊ द्या अंगावर सांगायला आले. टाका बॉम्ब टाका म्हणजे बॉम्ब आहे कळेल. आता आम्ही तो बॉम्बचा कारखाना शोधू हळूहळू, किंवा बॉम्बचं कोठार कुठे आहे ते शोधू, पण खरे बॉम्ब इथे आहेत हे लक्षात घ्या. चला, थँक्यू.